भुवनाच्या भविष्यकालीन शहरात ध्रुवाच्या ग्रहावर एक अदृश्य अस्तित्व, नैराश्याचा राक्षस, आपले छायामय मंडप पसरवून निष्पाप नागरिकांच्या मनाला वेढून टाकतो. एकेकाळी आनंद आणि आशेने भरलेले भुवनाचे लोक आता निराशा आणि दुःखाला बळी पडले आहेत. पण अंधारात एक दिवा उजळला. भगवान विष्णू, सर्व पाहणारे आणि सर्वशक्तिमान, नगरावर अवतरले. त्यांची दिव्य आभा अंधकाराला प्रकाशित करते. त्याच्या खगोलीय तलवारीने, सुदर्शन चक्र, तयार असताना त्याने दैत्याला पराभूत करण्यासाठी आणि भुवनाच्या लोकांच्या अस्वस्थ मनांना शांती पुनर्संचित करण्याची तयारी केली. पराक्रमी गर्जनेने भगवान विष्णू पुढे सरसावले. त्यांचे सुदर्शन चक्र अंधारातून कापत भुवनाच्या लोकांच्या मनावर पडलेल्या सावल्या दूर करत होते. त्याचा योद्धा मित्र सुदर्शन, एक शक्तिशाली खगोलीय प्राणी, त्याच्याबरोबर लढला. त्याने राक्षसाच्या हृदयाला छेदून दैवी बाणांचा बंदोबस्त सोडला. दोन दैवी योद्ध्यांनी अक्राळविक्राळपणे दैत्यावर हल्ला करून शहरावरील आपली पकड हळूहळू कमकुवत करून लढाई सुरू झाली. शेवटी एका विजयी आरोळ्याने भगवान विष्णूने अंतिम आघात केला. राक्षसाच्या गाभ्याचा चक्काचूर केला आणि त्याला राज्यातून हद्दपार केले. भुवनातील लोक आता नैराश्यातून मुक्त झाले आहेत. त्यांच्या मुक्तीमुळे आनंदित झाले आहेत. त्यांचे मन पुन्हा एकदा आशा आणि आनंदाने भरले आहे. भगवान विष्णू आणि सुदर्शन सदैव जागृत आणि भविष्यातील कोणत्याही धोक्यांपासून बचाव करण्यास तयार होते.